मंचुरियन बॉल तयार करूया। त्यासाठी कोबी खिसून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा वॉटर आहे ते पिळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता काही ॲड करूया वेजीस। शिमला मिर्च, बारीक कट करून घेतलेला गाजर, थोडासा कांदा, त्याच्यामध्ये लागेल एवढा 1 चमचा मैदा, अजून लागला तर तुम्ही अजून वापरू शकता। 1.5 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। हे सर्व एकत्र करून आपण याचे बॉल तयार करून घेऊया। तयार आहेत मंचुरियन बॉल्स। आता आपण यांना डीप फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राउन होईपर्यंत। असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण याला फ्राय करूया। हे अशा पद्धतीने तयार होतात। आता बनवूया मंचुरियन ग्रेव्ही। याच्यासाठी लागणारं क्रश केलेला लसूण, अद्रक, फाइनली चॉप किंवा स्क्वेअर टाइप कांदा, शिमला मिरची, कांद्याची पात, गाजर आणि 2 हिरव्या मिरच्या आणि एक कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलाय आणि काळी मिरी। तेलामध्ये सगळ्यात आधी अद्रक आणि लसूण दोन्ही टाकून घ्यायचे। त्यानंतर हिरवी मिरची, थोडं परतून घेऊया। त्यामध्ये ॲड करूया ऑनियन, याला पण फ्राय करून घेऊया। त्यानंतर टाकूया गाजर, नंतर ॲड करूया शिमला मिरची, याला जास्त कुक नाही करायचं आहे, हलकंसं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर ॲड करूया आपण डार्क सोया सॉस, विनेगर, थोडी काळी मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व एकत्र करून घेऊया। त्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया आपण कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी तयार केलं आहे ते।
ह्याच्यामध्ये आपण त्यामध्ये मंचुरियन बॉल टाकून घेऊया आणि कांद्याची पात. तयार आहेत आपले मंचुरियन्स.